कोकणातील प्रसिद्ध रेसिपी म्हणजे वालाचं बिरडं। हे वालाचं बिरडं कशा पद्धतीने आणि कोकणी स्टाईलने कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत। तर अजिबात वेळ न दवडता आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि बनवूया मस्तपैकी चमचमीत असं वालाचं बिरडं। तर चला तर मग सर्वात आधी तर मी इथे कडवे वाल घेतलेले आहेत, ज्यांना मी रात्री भिजत घातले आणि सकाळी गरम पाण्यात टाकून सोलून घेतले। त्याच्यानंतर आता वाटणासाठी एक मोठा कांदा, अर्धी वाटी ओलं खोबरं, थोडंसं लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, हे सर्व पदार्थ आता आपण तव्यामध्ये तेल टाकून चांगले भाजून घेणार आहोत। सर्वात आधी तर आपण तेलामध्ये कांदा परतवून घेणार आहोत, कारण कांद्याला थोडा जास्तीचा वेळ लागतो म्हणून। कांदा व्यवस्थित परतत आला की त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालून घेणार आहोत आणि सरते शेवटी आपण ओला नारळ त्यामध्ये भाजून घेणार आहोत। ओला नारळ हा पटकन भाजला जातो, त्यामुळे त्याला शेवटी आपण भाजून घेणार आहोत। कांदा, लसूण, आलं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये ओला नारळ टाकून घेते। वालाचं बिरडं कधी करत असाल ना तर ओल्या नारळाचा वापर करा। ओल्या नारळाचा वापर केल्यामुळे वालाचं बिरडं एक नंबर लागतं, खरोखर खूपच मस्त लागतं। सुक्या खोबऱ्यापेक्षा ओल्या खोबऱ्याचा वापर करा, एक नंबर चव येते। आता आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आणि व्यवस्थित थंड झालेत। हे सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि ते वाटून घेणार आहोत। वाटण्यापूर्वी आपल्याला ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि एक मोठा टमाटर टाकून घेणार आहोत आणि लागत असेल तर त्यामध्ये पाणी टाकून याचं मस्तपैकी वाटण तयार करून घेणार आहोत। अगदी बारीकसर वाटण तयार झालेलं आहे आपलं। आता कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे चांगले तडतडले तर त्यामध्ये 4 पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकल्यात आणि एक कांदा बारीक चिरून टाकला आहे। थोडासा हिंगसुद्धा ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत, कारण हे वाल हे पचनासाठी जड असतात। हिंग टाकल्यामुळे ते पचायला अतिशय हलके होतात। आता त्यामध्ये मी थोडेसे 4-5 पानं कढीपत्त्याची घालून घेतलेली आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे। कांदा आपला व्यवस्थित भाजत आला की त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण घालून घेणार आहोत आणि अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतवून घेणार आहे। वाटण करण्याच्या आधी आपण कांदा, खोबरं सर्व भाजून घेतलेलं, त्यामुळे वाटणाला पटकन तेल सुटतं। आता यामध्ये चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। परत सर्व मसाले एकजीव करून घ्यायचेत, व्यवस्थित भाजून घ्यायचेत तेलामध्ये। अगदी मसाला व्यवस्थित भाजला गेला ना की खूपच सुंदर लागतो। आता आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। व्यवस्थित मसाला भाजत आला तर आता त्यामध्ये मी वाल टाकून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित परतवून घेणार आहे। आपली मस्तपैकी वालाचं बिरडं तयार होत आहे। आता वाल सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिंचेचा कोळ टाकायला विसरू नका। त्याचबरोबर 1 चम्मच भरून मी गुळाची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले आहे। चिंच आणि गूळ यामुळे वालाचं बिरडं एक नंबर लागतं आणि त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तेवढं पाणी टाकून हे वालाचं बिरडं फक्त 1 शिटी येईपर्यंत शिजवून घ्या। अगदी एका शिट्टीमध्येच वालाचं बिरडं तुमचं तयार होईल। पाणी तुम्हाला आवश्यकतेनुसारच घालून घ्या। आता आपलं हे वालाचं बिरडं 1 शिटी झालेली आहे। आता कुकर थंड झाला की मस्तपैकी वालाचं बिरडं आपलं तयार झालेलं आहे। बघू शकता किती चमचमीत आणि टेम्पटिंग असं वालाचं बिरडं तयार झालेलं आहे। तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की तयार करा, तुमच्या किचनमध्ये बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा वालाचं बिरडं। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।